बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला। आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना खुल्या चर्चेचं आव्हान दिलंय। रुगात चिमटा काढून पडण्यापेक्षा चर्चेला या, आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना ट्विटरवरून अशा प्रकारे चर्चेचं आव्हान दिलंय। सदैव पळ काढत राहण्यापेक्षा एकदा खुली चर्चा करू असं आशिष शेलार यांनी आव्हान दिलंय। जागा वेळ ठरवा आणि आम्हाला कळवा, आम्ही तयार आहोत, आशिष शेलार असं म्हणाले। त्या दरम्यान आशिष शेलार यांनी काय नेमकं ट्विट केलं तेही आपण एकदा पाहूया। अशा प्रकारे आव्हानच आदित्य ठाकरे यांना दिलेलं आहे। आशिष शेलार यांनी अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, संघटनेचे युवराज आदित्य ठाकरे, तुम्ही कधीच न निवडून आलेल्या विश्वविख्यात प्रवक्त्यांचा आदर्श ठेवण्यापेक्षा मर्दासारखे चर्चेला या, सदैव पळ काढत राहण्यापेक्षा करू खुली चर्चा, एकदा मर्दासारखी चर्चेला या असं त्यांनी आव्हान केलेलं आहे। पुढे आशिष शेलार म्हणतात, बांगलादेशी घुसखोरी आणि नव्या मातोश्रीची भोंदूगिरी, मातोश्रीची लाडकी बहीण ममता दीदी आणि बांगलादेशी घुसखोरी, जागा वेळ ठरवा आणि आम्हाला ही वेळ कळवा असं आशिष शेलार यांनी आव्हान केलंय।